विलासरावांचं नाव पुसून काढणं कुणालाही शक्य नाही असा हल्लाबोल काँग्रेस खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी केलाय। रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अतिशय दुर्दैवी असं हे वक्तव्य आहे, कारण आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब लातूरकरांच्या प्रत्येकाच्या हृदयात असलेलं नाव आहे आणि या नावाला पुसून काढणं हे कुणालाही शक्य नाही। जोपर्यंत लातूर अस्तित्वात आहे तोपर्यंत हे नाव लातूरकरांच्या हृदयात राहणार आहे आणि अशा पद्धतीचं स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या राजकीय नेत्याचं वक्तव्य हे कुणालाही मान्य नाही। प्रत्येक लातूरकर आज या गोष्टीचा निषेध करत आहे। रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यानं खरं तर अनेकांच्या भावना दुखावल्या। त्यांचे चिरंजीव आणि इतर स्थानिकांचीही सुद्धा भावना प्रतिक्रियेसमोर आलेल्या आहेत। मात्र तिथल्या लातूरकरांच्या नागरिकांच्या काही भावना आहेत तेही आपण पाहतोय। जे जे नवं ते लातूरला हवं हे सातत्यानं सांगणारे आणि विकासाचा पहिला घास लातूरला देणाऱ्या विलासराव देशमुख यांच्याबद्दल काल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर संबंध राज्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येतोय। मात्र त्यानंतर लातूरकरांना नेमकं काय वाटतंय या वक्तव्याबद्दल हे जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। तर म्हणजे विलासराव देशमुखांचं काम मोठं आहे, लातूरकरांनी अत्यंत जवळून पाहिलंय। कालच्या वक्तव्यावर काय भावना आहे? निषेध आहे आमचा त्याच्याबद्दल। आणि ज्यांनी जगाच्या नकाशावर लातूरचं नाव कोरलं त्यांचं नाव जर पुसून टाकण्याचं असं बोलत असतील तर त्या पक्षाचंच नाव लातूरची जनता पुसून टाकलं असं आम्हाला वाटते। कारण हे चुकीचं वक्तव्य केलंय त्यांच्या अध्यक्षांनी, तर त्याच्यासाठी आमचा जाहीर निषेध आहे। ज्या माणसानं सर्वसामान्याच्या हृदयावर ज्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे त्यांचंच नाव तुम्ही पुसण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ज्यांनी लातूरच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिले मग लातूरचं योगदान पुसण्याचा प्रयत्न करतात असं आम्हाला वाटतंय। तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातलं लातूरचं योगदान आपल्याला पुसायचंय का असं अध्यक्षाला म्हणायचंय का?